नमस्कार मित्रांनो, रेशन कार्ड धारकांना खुशखबर आहे। गौरी गणपती उत्सवानिमित्त महाराष्ट्र सरकारने एक नवीन जी.आर. आणला आहे। ज्या जी.आर. मध्ये असं सांगितलं आहे की ज्यांच्याकडे रेशन कार्ड आहे त्यांना या 4 वस्तू मिळणार आहेत। आता त्या 4 वस्तू कोणत्या याची मी संपूर्ण माहिती तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे। तर व्हिडिओमधला शेवटपर्यंत नक्की बघा आणि माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राइब करून ठेवा। चला आता मी तुम्हाला जी.आर. सगळं समजून सांगतो। जी.आर. मध्ये असं लिहिलेलं आहे, आपला जो जी.आर. आहे त्याच्यामध्ये गौरी गणपती उत्सवानिमित्त प्रति शिधापत्रिका म्हणजे प्रत्येक रेशन कार्ड मागे एक शिधाचिन्ह संच म्हणजेच त्याला नाव दिलं गेलं आहे आनंदाचा शिधा हे वितरित करण्यात येणार आहे। आता हा जो जी.आर. आहे हा आजच म्हणजे 12 जुलै 2024 रोजी हा वितरित करण्यात आलेला आहे। आता याची जर तुम्हाला मी थोडक्यात प्रस्तावना सांगतो। प्रस्तावना अशी आहे की सवलतीच्या म्हणजे ज्यांच्याकडे केशरी रेशन कार्ड आहे अशा शेतकऱ्यांना शिधापत्रिका धारकांना सवलतीच्या दरात खाद्यवस्तू उपलब्ध करून देण्याकरिता राज्यात सन 2022 च्या दिवाळी, 2023 ला गुढीपाडवा किंवा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती, गौरी गणपती उत्सव व दिवाळी या निमित्त ही शिधाचिन्ह संच आनंदाचा शिधा वितरित करण्यात आलेला आहे। आता याला उत्तम प्रतिसाद दिला होता म्हणून ह्याच्यावरतीच याच धर्तीवर सन 2024 च्या गौरी गणपती उत्सवानिमित्त प्रत्येकी 1 किलो परिमाणात रवा, चणा डाळ, साखर व 1 लिटर सोयाबीन तेल अशा या शिधाचिन्हांचा समावेश आहे। म्हणजे तुम्हाला जी 4 गोष्टी तुम्हाला देणार आहे सरकार त्याच्यामध्ये पहिला आहे 1 किलो रवा, दुसरा आहे 1 किलो चणा डाळ, तिसरा आहे 1 किलो साखर आणि चौथा आहे 1 लिटर सोयाबीन तेल। असं मिळून ह्या शिधाचिन्हांचा एक संच केलेला आहे, त्यालाच आनंदाचा शिधा असं नाव यांनी दिलेलं आहे। आता हा आनंदाचा शिधा जो आहे हा प्रति शिधापत्रिका एक शिधाचिन्ह संच वितरित करण्याच्या बाबत सरकारची जी काही निर्णय घेतलेला आहे। आता हा तुम्हाला एक गोष्ट सांगतो। आता पुढची जी गोष्ट आहे त्याच्यामध्ये काय या सगळ्या गोष्टी दिलेल्या आहेत। तर दुसरी गोष्ट काय, गौरी गणपती उत्सवानिमित्त प्रत्येकी काही तुम्हाला जे काही शिधा मिळणार आहे त्या शिधा पत्रिकेचा किंवा त्या आनंदाचा शिधा जो आहे त्याचा जो वाटप आहे तो सन 15 ऑगस्ट 2024 ते 15 सप्टेंबर 2024 या एका महिन्याच्या कालावधीत ई पास प्रणालीद्वारे 100 रुपये प्रतिसंच या सवलतीच्या दराने वितरित करण्यास मान्यता देत आहेत। म्हणजे तुम्हाला 100 रुपये हे द्यायचे आहेत। ज्यावेळेस तुम्ही रेशन कार्ड घेऊन जाल तुम्हाला 100 रुपये द्यायचे आहेत आणि या 4 वस्तू 100 रुपयामध्ये मिळणार आहेत असं या आनंदाचा शिधापत्रिका जी.आर. मध्ये लिहिलेलं आहे। तर तुम्हाला अजून काही याच्याबद्दल डाऊट असतील तर तुम्ही कमेंट सेक्शन मध्ये जरूर सांगा। तुम्हाला व्हिडिओ चांगला वाटत असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक करत जा, शेअर करत जा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राइब करत जा। तर चला भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत जय महाराष्ट्र।